एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। 548D या राष्ट्रीय महामार्गाच्या आढळगाव शिवारामध्ये रखडलेल्या कामावरून आक्रमक झालेल्या खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंत्यांना आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। दरम्यान खासदार लंके आणि संबंधित विभागाचे अधिकारी या दोघांनीही या वृत्ताचं खंडन केलंय। या रस्त्याचं काम रखडल्यामुळे सुभान तांबोळे यांनी आढळगाव येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं। खासदार निलेश लंके हे उपोषणकर्त्याची भेट घेऊन उपोषणाला बसण्यासाठी तिथे आले होते। वारंवार आंदोलनं आणि उपोषणं करूनही काम पूर्ण होत नसल्याच्या कारणानं खासदार निलेश लंके हे संतप्त झाले। त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आणि निखिल कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय। त्यानंतर खासदार निलेश लंके आणि शासकीय अधिकारी तसेच ठेकेदार सर्वजण श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल झाले। या रस्त्याचं काम रखडल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। आढळगावमध्ये जे आंदोलन चालू आहे, बरेच दिवसांपासून तक्रारी होत्या। काम बऱ्याच दिवसांपासून चालू बंद असं होत होतं। तर हे जे आता उपोषण चालू होतं, तर ते उपोषण सोडवण्यासाठी मी खास नाशिकहून आलो होतो। तर त्या उपोषणात आज आतापर्यंत चर्चा झाली आणि त्यात असं ठरलं की जर ठेकेदारांनी 60 दिवसाच्या आत काम नाही केलं तर त्याला काळ्या यादीत टाकायचा प्रस्ताव आमच्या डिपार्टमेंट मार्फत वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल। ब्लॅकलिस्ट संदर्भातला तसं म्हणता येणार नाही, पण ज्या नोटिसा द्याव्या लागतात काम सुरक्षेची उपाययोजना किंवा इतर जी कामं आहेत ते करण्यासाठी जवळपास 25 एक पत्र आमच्याकडनं दिली गेली होती। ती आज आपण त्यांना प्रत उपलब्ध करून दिल्या। अडचणी अशा आहे की या कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या मशिनरी लागतात आणि एवढ्या फारच छोटा तुकडा आहे तो, म्हणजे मॅन्युअली करण्यासारखा आहे। त्याला मोठं मशिनरी आणून काही उपयोग होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरने त्यांचं जवळपास 90-95% पेक्षा जास्त काम झालेलं होतं। त्यामुळे मशिनरी शिफ्ट केल्या, त्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्ही मॅन्युअली का होईना पण ते काम लवकरात लवकर संपून, कारण एवढ्या छोट्या लांबीला आपल्याला मशिनरी लावता येत पण नाही कॉन्क्रीटच्या याच्यासाठी, तर ते आपण त्यांना तसं पद्धतीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर कसं होईल हे सर्वात पहिले बघू आपण, हे असा आमचा विचार आहे। नाही, असं तर कोणतेही रिपोर्टिंग झालेलं नाही आमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडनं किंवा कोणाकडनं। आढळगाव ते जामखेड हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून काम चालू आहे, पण ते काम आतापर्यंत पूर्णत्व झालेलं नाही। विशेष म्हणजे त्या कामाची मुदत संपली आणि परत मुदत वाढ देऊन सुद्धा ते काम वेळेत झालेलं नाही। त्या रस्त्याच्या बाबत अनेक लोकांनी आंदोलन केले, रस्ता रोको केले। मागच्या 1 महिन्यापूर्वी आमच्या त्या गावचे सरपंच बंटी उबाळे म्हणून ते 4 दिवस उपोषणाला बसले। त्याआधी 15 दिवस आधी आमचे एक सुभान तांबोळे म्हणून आमचे एक प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे, तो उपोषणाला बसला होता। आणि त्या भागातील जे जिल्हा परिषदेचे सदस्य अनिलराव ठवाळ त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलन केले, रस्ता रोको केले। काल पासून तरी पण तो रस्ता फक्त सुरू झाल्यानंतर परत तो रस्ता दुसऱ्या दिवशी बंद होता। त्या बाबतीत अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, अधिकाऱ्यांना पण सांगितलं, अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सुद्धा नोटीस काढल्या। अनेक त्यांनी तर मला दाखवलं का ते 24 का 25 वेळा पत्रव्यवहार त्या ठेकेदाराशी केला। काल आमचं सुभान तांबोळे उपोषणाला बसला असताना मी सुद्धा काल पत्र दिलं की मी या उपोषणामध्ये मी सुद्धा सहभागी होऊन मी त्या उपोषणात बसणार आहे। कारण त्यामागे कारण सगळ्यात महत्वाचं एक आहे की त्या रस्त्याने आतापर्यंत कमीत कमी 20 ते 25 लोकांचा बळी घेतला। माझ्या 20 ते 25 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं। आणि जर माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी असताना जर आपण त्या खऱ्या अर्थाने त्या मृतांना जर श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर तो रस्ता झाला पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यात महत्वाची आहे। त्यामुळे मी सुद्धा आज दुपारी त्या ठिकाणी आलो
त्या विभागाचे अधिकारी सन्माननीय शेवाळे साहेब उपस्थित होते. आम्ही आल्यानंतर ते सगळा ठेकेदाराशी सुद्धा आम्ही ठेकेदाराचा जो मालक येणं अपेक्षित होतो तो काय मालक आलेला नाही, सुपरवायझर आला. त्यामुळे आता संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला आमची मागणी होती की मनुष्यवधाचा गुन्हा, सदोषवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या बाबतीत आमच्या सरपंच बंटी उबाळे आणि दुसरे आमचे सुभान तांबोळी यांनी आता त्यांचा जबाब नोंदवला आणि त्या जबाबामध्ये जे आतापर्यंत ज्या घटना घडल्या, जो गुन्हा दाखल झाला म्हणजे जे मृत पावले, त्या गुन्ह्यामध्ये त्या निखिल कन्स्ट्रक्शन प्रॉपरायटर पासलकरला वर्ग करण्याचा आम्ही त्या ठिकाणी गुन्हा पण दाखल केलेला आहे. तसा कुठलाही प्रकार नाही. शेवट मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मी लोकप्रतिनिधी, मला शेवट लोकांच्या त्या कुटुंबाच्या व्यथा वेदना, मला त्या वेदनांची जाणीव असल्यामुळं मी त्या ठिकाणी माझ्या शैलीत मी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मी त्या ठेकेदाराच्या संबंधित माणसाला सुद्धा जाब विचारला. याचा अर्थ वाचावाची झाली नाही. एखाद्याची बोलण्याची ट्विन जर वेगळ्या पद्धतीने असेल तर त्याला कुठला गैर अर्थ काढायचा नाही. मारहाण झाली आता मारहाण, मी एक लोकप्रतिनिधी, जबाबदार लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचं वर्तन करत नसतो, हे सगळ्यात महत्वाचं. संबंधित अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं आता, राष्ट्रीय महामार्ग 548D आढळगाव ते जामखेड पूर्ण, तो रस्ता पूर्ण 60 दिवसात पूर्ण काम करण्याचा त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि ते काम उद्या सकाळी 11 वाजता पूर्ण ताकदीने, पूर्ण मशिनरी सहित उद्या ते काम 11 वाजता काम चालू होईल. काम चालू न झाल्यास, ते जर 60 दिवसात काम पूर्ण नाही झालं तर तो संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचं पत्र सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी आता त्या ठिकाणी दिलेलं आहे. आंदोलन चालूच आहे का? आंदोलन आता आमचा उद्या 11 वाजेपर्यंत काम, जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचा जो उपोषण करता आहे सुभान तांबोळी, तो त्या स्थळी बसून राहतो आणि त्याच्या कार्यकर्त्यांशी तो बसून राहणार आहे. मी जे पत्र दिलं तो पत्राचा संदर्भ जोडून अधिकाऱ्यांकडून त्या मोजणी डिपार्टमेंटला जे पत्र देण्यात आलं त्याचा थोडक्यात मिसयूज झाला. त्या मिसयूज झाल्या कारणास्तव म्हणजे मी जे पत्र दिलेलं होतं त्याचा दुसराच गैरवापर थोडक्यात झालेला होता. त्याबाबत मी पोलीस स्टेशनला त्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बाबत मी पत्र पण दिलेलं आहे आणि तो गुन्हा पण दाखल होणार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. खासदार निलेश लंके हे उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते. श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या 548D महामार्गाच्या मोजणी संदर्भात खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र दिलं होतं. विभागाचे उपअभियंता अजित गायके यांनी खासदार लंके यांच्या पत्राचा चुकीच्या संदर्भानं गैरवापर करत बदनामी आणि जनतेत संभ्रम निर्माण केल्याची तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये दिली गेली आहे. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.